आता शिवसेनेची शक्ल केली त्यामुळं ते त्याचा प्रभाव तर आहेच, म्हणजे सरळ सरळ जाणवतोय आणि ठाकरेंच्या हातातून मुंबई काढण्यासाठीच शिंदेना फोडलं सगळा कारण की युती मुळात तुटलीच महापालिकेमुळे. महापौर कुणाचा किंवा मुख्यमंत्री कोणाचा, मुख्यमंत्री आणि महापौर पदाच्या ते साठलोट वादामध्ये त्यामध्ये मुंबई तरी सोडा किंवा मुख्यमंत्री पद सोडा, मुळात हीच वादाची ठिणगी आहे शिवसेना आणि भाजप. त्यामुळे साहजिक मुंबई घेण्यासाठीच शिंदेना फोडलं म्हटलं तरी वावगं ठरणार. म्हणजे मुंबई घेण्याचा जो भाजपचा मागच्या अनेक वर्षापासूनचा जो अजेंडा होता तो आता कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय. मुंबईत पहिल्यांदा आता भाजपचा महापौर सत्तेत बसताना दिसणार आहे. हो. आणि भाजपला हेच पाहिजे होतं की भाजपचं म्हणणं हेच होतं की आमची ताकद मुंबईत आहे, पण युतीत असल्यामुळं किंवा ठाकरे असं म्हटलं जातं मस्करीत की ठाकरेंचा जीव मुंबई महापालिकेत आहे, म्हणजे पोपटाचा जीव जसा असतो त्याप्रमाणे ठाकरेंचा जीव मुंबई महापालिकेत होता. आणि ते आपल्याला दिसून पण आलं होतं. म्हणजे आपण जर मागच्या काही निवडणुकांचं जर विश्लेषण केलं, नगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे फारसे कुठे बाहेर फील्डवर दिसले नव्हते. ना उद्धव ठाकरे दिसले ना राज ठाकरे दिसले. सेम केस महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये पण. म्हणजे मुंबई सोडली आणि नाशिक सोडलं तर फारशा कुठं इतर महापालिकांमध्ये त्यांनी लक्षच नाही दिलं नसल्यासारखं होतं. म्हणजे राऊत सरळ सरळ सांगायचे की ह्या ज्या निवडणुका आहेत, म्हणजे आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या, म्हणजे अक्षरशः देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री किंवा एकनाथ शिंदे असतील, यांनी दिवसात हेलिकॉप्टर वापरलं, प्रसंगी काही तातडीची सेवा घेतली, पण एका दिवसात सांगली सोलापूर सगळं पिंजून काढलं. कोल्हापूर इचलकरंजी. पण त्यावेळी संजय राऊत म्हणायचे की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक सोडली, की इथं काय आम्ही लक्ष घालायचं नसतं. त्यांचं बोलणं जरी त्यांचं असलं की आम्ही कार्यकर्ते जेव्हा सोडली, पण त्याचा काय आपल्याला इम्पॅक्ट जाणवलं नाही. कारण की शेवटी कार्यकर्त्यांना कोणातरी पाठबळ लागतं, आपल्या मागं कोणतरी आहे, कार्यकर्त्यांना वचक लागतो किंवा आमच्या मागं कोणीतरी आहे ही भावनाच त्यांना पळण्यासाठी प्रेरित करते. परंतु ठाकरेंनी सगळं तू म्हटलास तसं की सगळा फोकस मुंबईवरती होता, पण ज्या मुंबईवरती त्यांनी एवढा फोकस दिला तिथं पण आता बऱ्यापैकी त्यांच्या पत्रात काही यश पडलंय असं दिसत नाही. मुंबईत जसं भाजपने यश मिळवलंय त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती तिकडे लातूरमध्ये झालेली आहे. लातूरचा अंतिम निकाल हाती आलेला आहे. मी प्रेक्षकांना लातूरचा अंतिम निकाल सांगतोय. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची लातूरमध्ये युती झाली होती. 47 जागा या आघाडीने जिंकलेल्या आहेत आणि भाजपला फक्त 22 जागा जिंकता आलेल्या आहेत. मागच्या वेळी जेव्हा लातूरची निवडणूक झाली होती तेव्हा भाजपने एक हाती लातूर महापालिकेची सत्ता जिंकली होती.